निवडणुकीत पाणी प्रश्न गाजणार, केडगावकर त्रस्त. मूलभूत प्रश्नांमुळे उमेदवारांसमोर मोठे आव्हान. अहिल्यानगरच्या केडगाव उपनगरात घराघरात पाणी आणि गल्लोगल्ली रस्ता ही घोषणा आजही केवळ कागदावरच दिसते. पाणी टंचाई, मोडकळीस आलेले अंतर्गत रस्ते, पथदिवे आणि ड्रेनेजची सुविधांची दयनीय अवस्था या सर्व समस्या घेऊन केडगावकर अक्षरशः त्रस्त झाले आहेत. एकेकाळी तत्कालीन महापौर संदीप कोतकर यांनी केडगावसाठी स्वतंत्र फेज 2 पाणी योजना राबवली होती. परंतु नागरी वसाहतींची झपाट्याने वाढ आणि नळ जोडांची बेहिशेबी संख्या असल्यामुळे ही योजना अपुरी पडत आहे. परिणामी कमी दाबाने पाणी, अवेळी पाणी पुरवठा आणि अनेक भागात दिवसाला फक्त काही मिनिटे पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केडगावमधील अनेक रस्ते उखडलेले, चिखलाने भरलेले असून खड्ड्यांची शर्यतच जणू सुरू आहे. काही भागात नावापुरते काम झाले असले तरी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. पावसाळ्यात तर पायी चालणेही जिकरीचे होते. ड्रेनेज लाईन नसल्याने अनेक नागरिक अजूनही शोषखड्ड्यांवर अवलंबून आहेत. दुर्गंधी वाढ, रोगराई, डासांचे प्रमाण या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. काही वसाहतींमध्ये तर पथदिवेच नाहीत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढले असून नागरिक भीतीत आहेत. नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे. काम कमी, कागदी घोडे मात्र जास्त. केडगावकरांना दर्जेदार रस्ते, पूर्ण दाबाने पाणी पुरवठा, नियमित घंटागाडी, ओपन स्पेसचा विकास याची आतुरतेने प्रतीक्षा आहे. या प्रभागातून मनोज कोतकर, मयूर बांगरे, संग्राम शेळके, जालिंदर कोतकर, मोहिनी लोंढे, संजय लोंढे, दत्तात्रय खैरे, मीना खैरे, ओंकार कोतकर, महेंद्र कांबळे, अश्विनी लोंढे यांच्यासह अनेक इच्छुक मैदानात आहेत. पांजरपोळ, सुखकर्ता कॉलनी, अंबिका विद्यालय परिसर, केडगाव देवी, इंदिरानगर, हनुमाननगर, मोहिनीनगर, कायनेटिक चौक, प्रियंका कॉलनी, दूधसागर सोसायटी, FCI गोडाऊन, ताराबाग कॉलनी आदी प्रभागात महत्वाचे परिसर आहेत. दूधसागर सोसायटी, लोहेमळा, कायनेटिक चौक, पांजरपोळ, मोहिनीनगर, खरेचाळ, पाच गोडाऊन परिसर या भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.